हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज आपला वीकेंडचा वार पण आहे आणि आजचा वीकेंडचा वार आपण करणार आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माय विश आणि आमा. आणि त्याचबरोबर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. ह्याच्याबद्दल पण आपण थोडंसं बोलणार आहोत. तर आज आहे नंदन और चंदन की जोडी, नंदन और चंदन की जोडी. इतकी डांबीस बाई आहे ना ही भामटी. हिचं नाव आहे ना मी दिलेलं, ही एकदम म्हणजे एकदम सार्थ ठरवते, एकदम पावलावर पाऊल ठेवून चालते. आता काल हिने पिल्लू सोडलंय, म्हणजे असं तर मध्ये 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 काय ना काहीतरी बोलून, काय ना काहीतरी असं. मागे पण एकदा बोलली होती की तो त्याच्या आजीकडे आहे आणि त्याची आजी त्याला सांभाळते वगैरे. कारण बाईला तर ती बाईच बोलते, किंवा अगदीच मार्विशच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाई आजी बोलते, नुसतं आजी नाही. मग आजी म्हणजे कोण असं. पिल्लू तर काही ना काहीतरी ही सोडतच होती. आणि काल तर हिने कहरच केला. काल एकदम गँडू बनलेली आणि मोठी. म्हणजे हे असं झालं ना, दुश्मन का दुश्मन दोस्त होता आहे तसं. म्हणजे कोणाचं तरी काहीतरी फुटलंय ना, त्याच्यामध्ये आपण संधी शोधायची, आपण त्याच्यामध्ये हात धुवून घ्यायचं. हे यांचं खानदानीच हे असंच आहे. म्हणजे काय एकदा काय बोलतील, एकदा एकदम पराकोटीचं बोलतील, त्याच्यावर पैसे छापतील आणि नंतर मग परत एकत्र होतील आणि घाण करतील. पब्लिकला तोत्या समजतात. बास एकच आहे की पब्लिकला तोत्या समजतात. हे यांनी एकदम या DBS वाल्यांनी ठरवूनच टाकलं. आणि भामटी पण त्यात काही कमी नाही आहे. एकदा आपला 31st इतका खराब, इतका घाण करून टाकलेला भामटीने. तुमच्या लक्षात असेल 2024चं 31st घाण केलेली. म्हणजे इतकं काय काय बोललेली, इतकं घाण बोललेली की वैताग आणलेला, आपल्याला नकोसं झालेलं. आणि असं वाटलं की अरे वर्षाचा शेवट, आणि इतकं सगळेजण छान मूडमध्ये होते आणि हिने सगळी मूडची वाट लावून टाकलेली. त्याच्यानंतर पण एक दोनदा अशी बसलेली आणि मग स्टोरी सांगत होती आणि त्या मसल्याला घालून पाडून बोलत होती, त्याला इनडायरेक्टली त्याच्या आईला टोमणे मारत होती. आणि मग कसं तिचं काहीच हे नाही आहे आणि ती काही कामाची नाही आहे आणि ती तिला मानतच नाही, ती एक्झिस्टच नाही करत आणि तिने हेच केलं आहे. म्हणजे इतक्या लेवलवर बोलून आणि इतक्या लेवलवर तिची इज्जत काढून की ती किती घाणेरडी बाई आहे आणि तिला किती त्रास दिला आहे. आणि ते कधीच नाही विसरू शकतं करून. आता म्हणजे तीच बाई चांगली झाली की बाबा घरात असावेत, मोठे लोक असावेत आणि काय तर आजी आजोबा असावेत, सासू सासरे असावेत, त्यांचा वरद हस्त असावा आणि मग ते असलं की बरं असतं आणि वेगळंच आपल्याला पण एक आराम मिळतो आणि घरातलं माहोल पण वेगळाच होतो आणि नातवंडांना पण चांगले संस्कार होतात. आणि हे सगळं ही बाई बोलते जी अगदी म्हणजे एक वर्षभरापूर्वी अक्षरशः शिव्या म्हणजे काही कुठलंच ठेवलं नव्हतं आणि त्याच्यावर सिंपथी गोळा करत होती. लोक म्हणत होते, म्हणजे आज जी आहे ती सासूला आणि नणंदेला शिव्या घालूनच इकडे आहे की कसं त्या दोघींनी म्हणजे जरा पण लाज नाही. ज्या बाईने तोंडावर, हिच्या मुलाच्या तोंडावर दार बंद केलं होतं आणि हिने इतका मोठा बवाल केला होता की माझं मूल एका आईला कसं वाटतं आणि सगळेच जण एकदम सिम्पथाईज करत होते तिच्याबरोबर, किती आमचं सगळं आम्ही तुझ्या भावना समजू शकतो आणि खरंच खूप हे आहे आणि शक्यच नाही अशा ह्याच्याबरोबर, तू बरोबर आहेस हे ते. आणि आज ती बाई म्हणते की त्या खूप चांगल्या आहेत आणि त्या लक्ष देत आहेत. म्हणजे डायरेक्टली नाही बोलली तरी इनडायरेक्टली बोलण्याचा तोच उद्देश आहे. मी असं अजिबातच म्हणत नाही आहे की एकोपा नसावा किंवा कोणी सगळं विसरून परत येऊ नये. किंवा काही कमेंट्स मी बघितल्या ज्यामध्ये असं मेन्शन केलं होतं की ठीक आहे, माफ केलं पाहिजे, माफ करायला शिकलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे बरोबरच आहे. असं म्हणजे ग्रजेस ठेवून आणि सगळ्या गोष्टी ठेवून काही उपयोग होणार नाही आहे. आणि ठीक आहे, समोरचा जर एक पाऊल पुढे येतोय तर आपण 2 पावलं आपण पण पुढे गेलं पाहिजे आणि आपण थोडंसं म्हणजे सलोख्याने एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे. सगळे एकत्र खुश असतील तर चांगलीच गोष्ट आहे. पण ते केव्हा, जेव्हा त्या गोष्टी आतल्या आत असतात, आपल्यातल्या आपल्यामध्ये असतात, आपल्याला माहिती असतं. फार तर घरातल्या 4 लोकांना त्याबद्दल काहीतरी माहिती असतं, त्या खटक्यांबद्दल, त्या वादविवादांबद्दल.
एवढं जग जाहीर केल्यानंतर, आणि ते सुद्धा एकदा नाही, मल्टिपल टाइम्स आणि वेगवेगळी उदाहरणं दिल्यानंतर, आता जर तुम्ही म्हणाल किंवा तुम्ही एकत्र येताय तिथपर्यंत पण ठीक आहे, पण त्याच्यावर जर तुम्ही लेक्चर द्याल की कसं मी कशी चांगली आहे आणि मला आता कसं हे विचार माझे आहेत की घरात असले पाहिजेत मोठी माणसं आणि म्हणून सासू सासरे आणि सासू माझी बघते आणि त्याच्या घरचे पण बघतात आणि ते पण हे करतात, मी कसं नाही बनणार आणि हे ते, इतकं म्हणजे इतका फरक आणि इतकं चेंज आणि पलटीच मारायचं, हे तुमचा दुटप्पी स्वभाव दाखवतं. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही रिलायबल नाही आहात, तुमच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. जसं मला तर कधीच नव्हता, मला तर हेच नाही आहे. आणि मला जर एखादा माणूस जर डोक्यात गेलं ना किंवा खूप वारंवार एखाद्याचे अनुभव आले ना, तर नाही बाबा, मी इतक्या लेवलवर कोणाशी परत मिंगल वगैरे होऊ शकत नाही, तो माझा स्वभाव आहे. आणि त्याच्यानंतर इतकी घाण केल्यानंतर, इतकं बोलल्यानंतर, नंतर त्या व्यक्तीबद्दल एकदम असं पलटी मारायचं आणि एकदमच काहीतरी गोडगोड व्हायचं, असे लोक मी घातक समजते. असे लोक विकृत मेंटॅलिटीचे असतात, असे लोक घातक असतात. कारण आपण त्यांचा भरोसा नाही देऊ शकत. आज गोड होत आहेत तर परत 4 दिवसांनी आपलीच घाण काढतील. त्यामुळे अशा लोकांपासनं 4 हात लांब राहिलेलंच बरं. कारण एकदा दोनदा आपल्याला अनुभव आल्यानंतर आपण परत त्या वाटेला जात नाही. हा माझा स्वभाव आहे आणि हे मी अशीच आहे मी. कारण आता हे लोक एकत्र होत आहेत, घाण करून झाली, मग परत एकत्र झाल्यानंतर परत काहीतरी भसाळ होईल, परत फाटतील. हेच बघत राहायचं का लोकांनी की ह्यांचं काहीतरी भांडणं होत आहेत, ह्यांचं काहीतरी परत एकत्र होत आहेत, परत भांडणं होत आहेत, आणि ह्याच्यावरती हे सगळं दाखवून हे कमवत आहेत. आणि ह्यामध्ये आता काहीही नसून, म्हणजे हे एकत्र येण्यामागचं कारण दुसरं तिसरं काहीही नसून बोंबाडला एकटं पाडणं हाच एकमेव उद्देश आहे. की आता बोंबाडला टार्गेट करायचं, त्याच्यामुळे हे सगळे एकत्र आलेले आहेत. चांगलंच आहे, पण तेच आहे की बोंबाडला एकटं पाडताना जे हे स्वतःचा चांगुलपणा दाखवत आहेत, तर हे खरंच चांगले आहेत का? हे खरंच ह्यांच्याकडनं आपण काय शिकायचं आहे? याचा अर्थ तुम्ही कुठल्याही थराला जाता, तुम्ही फक्त स्वतःचं पोळी शेकण्यासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही विश्वासार्ह नाहीच आहात, तुमच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. आणि लोकांनी काय करायचं, तुमचं फॅमिली ड्रामा बघत बसायचं. जेव्हा तुम्ही म्हणणार त्रास देते आणि सासू असं करते तसं करते, मला लाथ मारली आणि पाणीच काढलं आणि पाण्यातच ठेवलं, असं तसं एवढा त्रास झाला, आणि सगळं म्हणजे काहीच नाही ठेवलं, काहीच नाही सोडलं त्या बाईबद्दल, तिला पूर्ण चढिगणा केली. आणि नंतर आता एकदम ते गोडवे गायचे कशासाठी? कशाला तुम्ही व्ह्युअर्स बरोबर खेळता? व्ह्युअर्सने काय तुम्ही जे म्हणाल तिथे हा 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 म्हणायचं. तुम्ही म्हणाल मला खूप त्रास झाला, मला खूप दुःख झालं, तर मग हो ग, खूपच दुःख आम्ही समजू शकतो. आणि मग तू म्हणाली की नाही आता सगळं छान आहे, आता सगळं आलबेल आहे, तर मग अरे वा, व्हेरी गुड, असंच असलं पाहिजे, सगळं विसरलं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा इमान काय आहे? बाकी तर जाऊ दे, पण तुमच्या मनाला विचारा, तुम्हाला खरंच कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलेलं का? किंवा तुम्हाला खरंच कुठल्या गोष्टीचा स्वाभिमान आहे का? मगरुरी नसावी, पण स्वाभिमान तर असला पाहिजे ना. जर तुझ्याबरोबर इतकं वाईट कोणीतरी वागलंय आणि तू परत त्याची चाटायला जाते, म्हणजे स्वतःच्या मतलबासाठी, याचा अर्थ तू काय वृत्तीची बाई आहेस? तुला काहीच नाही आहे ना, तुला आहे ना तुझ्या नवऱ्याला आहे. तू म्हणाली चांगले तर चांगले, मग तो येणार बुगू 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 तुझ्या मागे. तू म्हणाली नाही नाही बोलायचं, एकतर ती राहील नाही तर मी राहील, तर मग तिथे पण तुझ्या मागेच बुगू 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 पप्पांकडे पडी करायचं. म्हणजे काय त्या माणसाला, यांच्या घरातले पुरुष कसे आहेत? शी, ती बोंबाड एक. आता तिच्या सासूला इतकं बरं नाही, काय ठीक आहे, चल बाबा, काय तरी किडनी स्टोनचंच झालं, बट तरी पण काय तिच्या वयोमानानुसार वगैरे, आणि इतके वर्ष आता तो आला नाही, तर एक
आता सुट्टी होती तर एक 8 दिवस तरी पटकन येऊन बघून गेला असता, तर ते नाही आहे. आणि लोक म्हणे की ती यायला निघाली वाटतं, ती येणार वाटतं, ती येते वाटतं, आणि तो तरी येतोय. अरे ती येते काय, तो येतोय काय, यांच्या घरात काय नाही आहे, यांच्या घरात माणूस माणसाला नाही आहे. या सुना पण टसल्याच, यांच्या आया पण टसल्या, त्यांच्या सासवा पण टसल्या, अख्खं खानदान बंडलबाज आहे, कोण कोणासाठी नाही आहे. आणि हे ते डिझर्व करतात हे सगळे. म्हणजे त्या मण्यारची आई पण असंच वागणूक डिझर्व करते, ती वडापाव मम्मी पण, त्या सुना पण, त्या मुली पण, सगळे म्हणजे सगळे एकदम फालतू आहेत. आणि ह्यांचं लोड घेणारे जे लोक आहेत त्यांना मी परत तेच सांगेन की ह्यांच्या फॅमिली ड्रामामध्ये फसू नका. ह्यांची फॅमिली सगळे ड्रामे करून फक्त पैसा कमवण्याच्या मागे लागलेली आहे. मग ते घाण करून का होईना. कारण मशालचं पण जर बघितलं तर मशाल तिकडे बाजूला जाऊन राहायचा, पण आईकडे गेला नाही. इतका मिंधा, इतका षंढ असेच आहे त्यांच्या घरातले पुरुष. म्हणजे तो मण्यारला काहीच बोलू शकत नाही, किंवा तो स्वतःच्या बहिणीला काही नाही बोलू शकत, कारण तो स्वतःही तेच वागलेला आहे. जेव्हा भामटीचं वाकडं होतं, ते वाकडं झालेलं, तेव्हा तिकडे लग्नाला असू दे किंवा असं सुट्टीला वगैरे स्वतःच्या सासरी पडीक असायचा हा माणूस, जे की बाजूलाच आहे, पण कधी त्या आईला हाक मारायला गेला नाही. म्हणजे ह्याला पण आपल्या बायकोचा मोठेपणा आहे जास्त होता, मण्यारला पण त्याच्या बायकोचा मोठेपणा जास्त आहे, तर हे खानदानी आहे. त्यामुळे ही जी आता लेक्चर देते ना भामटी, त्याला बळी पडू नका. काय नाही आहे, काही चांगली बिंगली आणि खूप स्वभाव आणि सगळं विसरून काही नाही. आता दुसरा प्लॅन चाललेला आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये बघाल तर लोक विचारतायत काय झालं, काय तुम्ही एकत्र. मी वेळ आल्यावर सांगेन. म्हणजे आता असंच आता खेचायचं, काही क्लिअर करायचं नाही, असं पिल्लू सोडत राहायचं. अगं वेळ आल्यावर सांगणार तर तू मग जेव्हा तुझी वेळ येईल ना तेव्हाच काय ते क्लिअर कर ना, तेव्हाच सांग काहीतरी. मग पिल्लू तरी कशाला सोडते. याचा अर्थ हे फक्त आणि फक्त कमाईचा धंदा लावलेला आहे. भिकारी आयुष्यामध्ये कधीच काही होऊ शकत नाही ह्यांचा, आणि यांना पचणार पण नाही. त्याचबरोबर या बाईने अजून एक विषय काढला होता की इथे किती अनसेफ आहे आणि मला किती भीती वाटते. आणि मग ते खेचून किती ती काय स्टोरी बकवास सांगत होती की असं हापण्याचा आवाज येत होता. हापणं असंच म्हणतात ना, हापतातच ना मशाल, ते असं श्वासोश्वासाचा. हो ना मशाल, हो ग बस आता तुम्ही तेवढंच हो बोलायचं, जास्त नाही बोलायचं. हां, तर त्याचा आवाज येत होता. मी घरात एकटी होती आणि मला झोपच लागत नव्हती आणि मी बघत होती, काय कळतच नव्हतं. असं कुत्रा असा आवाज येतो ना तसं, म्हणजे कुत्रा किंवा असं एखादा प्राणी त्याला कसं असं जोराचा श्वास घेतो तसा आवाज येत होता आणि असं हे होत होतं. तर मी उघडून नाही बघितलं, पण मला काही झोपच नाही. आणि खरंच आता म्हणजे खूप डेंजर झालं आहे इकडे राहायला. आणि असं होतं तसं होतं, चोरी होते, माझं घांगाळ गेलं आणि पंगाळ गेलं आणि भंगार गेलं आणि सगळं त्याला एवढे पैसे मिळाले असतील. असंच आहे. मी तुला बोलली ना, पनोती लागली तुला, ते केसावर घेते ना घाण, बरं झालं, असंच पाहिजे तुला. आणि मग हे सगळं बोलून फालतूची स्टोरी करून, आणि त्या व्हिडिओमध्ये ही म्हणाली की मला पप्पा बोलवतात, मला पप्पा म्हणतात की तू आमच्याकडे येत जा म्हणून रात्रीची, पण मी नाही जात, मी इथेच राहते, मला असं नाही आवडत, मी घरातच झोपते, मला थोडं झोपत नाही, म्हणजे मी जागीच राहते, पण मी नाही जात. थोडं हिम्मत करून असं मी स्वतःला समजवलं आहे की काय नाही होणार, आपल्याला आपल्या मुलासाठी, आपल्या लेकरासाठी स्ट्रॉंग राहायचं आहे. आणि थोडेच दिवसाचा प्रश्न आहे, आमच्याच हातात आहे ना, कुठली पण नोकरी यांच्याच हातात असते. ह्यांना पाहिजे तेव्हा नाईट, ह्यांना पाहिजे तेव्हा डे शिफ्ट. आता आमचं काम आहे, ते कामाचं आणि एक वेगळं प्रकरण की आमचं काम होत नाही. खरं सांगू मंडळी, आम्ही खूपच टेन्शनमध्ये आहोत खरं तर. म्हणजे इतकी धावपळ होते ना, ते पण नाही सांगत आहे. त्याच्यावर 3-4 व्हिडिओ छापून झाले, पण कसलं काम, काय नाही ते पण तंगवत ठेवलं आहे. आणि होईल तेव्हा सांगेन, मग तेव्हाच सांगायचं ना. प्रत्येक ह्याच्यामध्ये कसं, म्हणजे ते बरोबर शिकली आहे की यांच्या रक्तातच आहे, यांच्या घाण रक्तात भरलेलं आहे असा भामटेपणा. असंच आता मला वाटायला लागलं आहे. तर आता ते काम आहे, त्यामुळे मग आम्हाला त्यांना डे शिफ्ट नाही, त्यांनी नाईट घेतले, म्हणजे आम्हाला सकाळचं ते कामला जावं लागतं वगैरे. आता ते काम झालं ना की मग हे परत डे शिफ्ट. म्हणजे ह्याच्या बापाची आहे का प्रत्येक वेळेला याचं मस्त आपलं वडापाव काकांचं असल्यासारखं आपलं ह्याच्या मनाप्रमाणे होतं. पहिले त्या कंपनीचं मुंबईच्या इथे पण असंच बोलायची
की आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला एवढा पगार दिला पाहिजे आणि ते तर कधी पण बोलतील, ते आता तयार आहेत. मग काय झालं? का सोडली? का हाकलला? ह्याने काय सोडली बिडलेली नाही आहे, ह्याला कोणी घेतलाच नव्हता आणि हा कुठेच टिकू शकत नाही. आता इथे पण आता नाईट घेतली आहे, आता बोलतो माझं काम झाल्यावर असं काय तुझ्या मनाप्रमाणे चालतं का? आला मोठा. हा कोण आहे मर्कटमॅन? ह्याला काय कोण ठेवून कशाला एवढं ह्याच्याप्रमाणे ॲडजस्ट करेल? कोण नाही का हा? कुठला डुडली मर्कटमॅन आहे की ह्याचं थोबाडा बघून ह्याचे नखरे सहन करायला? सो हे सगळं बोलली आणि 10 वेळा ते बोलली असेल की इथे सेफ नाही आहे, इथे सेफ नाही आहे, इथे खूप डेंजर झालं आहे असं तसं करून, आणि मी जात नाही, पप्पांकडे जात नाही. तर लोकांनी हिला खूप हे केलं की अगं असं नको करू, मग तू चुकीचे हे निवडलंय का, मग तू हे सोड, दुसरीकडे बघ आणि पप्पांच्या जवळ बघ. एका बाईने तर हिला लिहिलं होतं की तू रात्रीचं घर बंद करून वगैरे जाऊ नको, पप्पांनी बोलवलं तरी पप्पांना बोलवून घे. आणि बाईला तिथे म्हणजे हे काय अलगच आहे जोक यांचा यार. पप्पा कसं येतील स्वतःचा कम्फर्ट सोडून? वा रे वा, शाणी. ही घर बंद करून जायचं नाही, मग तिथे बाई एकटी आणि पप्पा इकडे, म्हणजे बाई आणि पप्पाची ताटातूट करून टाकायची. अजीबच आहे. आणि पप्पा काय येतील इथे काय मिठू बरोबर झोपायला? पप्पा पप्पा ए ए पप्पा पप्पा, म्हणजे हिच्यासाठी बाईला ठेवायचं एकटं तिथे वाड्यावर आणि पप्पा इकडे येणार. काय लोक आहेत राव, काय तिला हे देतात, सजेशन देतात, एकापेक्षा एक नमुने आहेत. आणि मग लोकांनी असं म्हटल्यानंतर की तू जात जा म्हणून, तू इथे एकटी थांबत जाऊ नको किंवा घर बदल वगैरे, तर लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावर आली म्हणे की असं नाही आहे की घर वगैरे म्हणजे थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे, आता काहीतरी चांगलं गुड न्यूज येणार आहे, मग तुम्हाला पण आनंद होणार, आणि मग आता थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे आणि मी जाते, मी काही इथे नसते. म्हणजे लोक म्हणाले ना हिला मशालचं वगैरे ते नाईटचं वगैरे सांगू नको, तर म्हणते की नाही मी इथे थांबतच नाही, मी पप्पा. मग तू आदल्या व्हिडिओतच म्हणाले मी पप्पांकडे जात नाही, हिंमत करून इथेच थांबते म्हणून, रात्रभर झोपत नाही, जागी असते, पण मी जात नाही पप्पांकडे. आणि आता काय बोलते ग भामटे, खोटारडी, इतकी खोटी बाई आहे ना आणि इतकी चंदडोक्याची मंद आहे ना, काय बोलते काय नाही. बाकी यांना ना कसलं डोकं नाही आहे, या नंदनला पण आणि चंदनला पण, यांना कसलं काडीचं अक्कल नाही आहे, पण एक भामटेगिरी करण्यामध्ये एक नंबर आहे. म्हणजे स्वतःच काहीतरी बोलायचं, मग स्वतःच उलटं बोलायचं, मग स्वतःच असं नाही असं नाही असं तसं नाही तसं, म्हणजे बस ह्यांनी बोलायचं आणि लोकांनी ऐकायचं. स्वतःचं लोकांना जे डोकं आहे, लोकांना जी सारासार विचार करण्याची बुद्धी आहे देवाने दिलेली, ती त्यांनी वापरायची नाही. या चंद लोकांचा मंद अंध अंडे सडके बनून राहायचं, बस एवढंच पाहिजे ह्यांना. काहीतरी आपलं तो कुत्रा पण असू शकतो, म्हणे बिबट्या आला वास काढतो ना मशाल, म्हणजे असं म्हणतात ना ते वास काढत, असं माणसांचा वास येत. हिचा तुझा तर आलाच असेल घाणेरडी वसाडी, कशी झाली आहे बघा ती, नुसती काळा मसाल्यासारखी. काळा मसाला खाऊन खाऊन स्वतःच झाली आहे काळा मसाला. त्या घराचं पण तसंच 10 वेळेला काहीतरी बोलायचं, असंच प्रॉब्लेम आहे तसंच प्रॉब्लेम आहे, इथे असंच आहे, इथे ओल राहतं, इकडे घोणस येते आणि इथे आणि कोण येतं आणि इथे चोरीच होते, हिचं काय तर घंगाळाने काय ते चोरून नेलं. अगं तुला काय आहे, म्हणजे बघ तू काय लेवल आहे तिथल्या लोकांची आणि कसलं काय कुठे राहते आणि त्या घराचा काय अवतार. आणि वर ते दिसत नाही, ते बघण्यासारखं नव्हतंच, तर ते नव्हतं दिसत तेच बरं होतं. तर त्याला सांगते त्या मार्केटमॅनला की लाईट लावा जरा. आणि काय ते झोपडा बनवून टाकलं ते रूमचं, ते दाखवत होती कसं ते कपडे आणि काय ते करून ठेवलं आहे, काय तो कलर एकतर इतका भयानक कलर मारला आहे शी, आणि लाईट लावून दाखवते ती रूम. अरे चांगले गोष्टी दाखवायच्या असतात, असं काहीतरी काय चेंजेस छान असं डोळ्यांना चांगलं दिसलं पाहिजे. हिच्या व्हिडिओमध्ये डोळ्यांना काहीच चांगलं दिसत नाही, ना ते घर, ना ते कॉन्टेंट, ना त्या घरातल्या काय वस्तू, ना ही सगळं, ना तो मर्कटमॅन, काही म्हणजे काहीच चांगलं नाही आहे त्या व्हिडिओमध्ये. काय बघतात आणि कोण ते दीडशाने तिला सांगतात रोज व्हिडिओ टाक, रोज व्हिडिओ टाक, तुझे व्हिडिओ लोकांना आवडत आहेत आणि तुझे व्हिडिओ पॉप्युलर होत आहेत. शी, काय ते आवडण्यासारखं? घाण बघत असतात. घाण बघायचं तर तुम्हाला फुकटात पण बघता येईल. रोज जा सकाळी सुलभ शौचालयामध्ये आणि जा आणि जरा साफबीफ करा, 4 पैसे पण मिळतील तुम्हाला आणि घाण पण बघता येईल हिला बघण्यापेक्षा. शी, कोणाला पोसायला तयार होतात. एक मस्करी म्हणून वगैरे ठीक आहे, पण अशा लोकांचे शुभचिंतक आणि अशा लोकांना बढावा देतात, हे मला अतिशय म्हणजे असं वाटतं की कुठून येतात हे लोक असं बढावा देणारे हिच्यासारखीला.
आणि अशा फालतू कॉन्टेंटला. जास्त बोलू नको, आज बोललीस ना ते बोललीस, जास्त नाटकं करू नको. झालं असेल ना पॅचअप तर एकदाचं काय ते क्लिअर कट कर आणि विषय संपव. तंगवून धरू नको, नाही तर लाव रे तो व्हिडिओ. सगळे जुने गायब केले असतील, त्यात पक्की चॅप्टर आहेस व्हिडिओ सुमडीमध्ये डिलीट करण्यामध्ये. पण क्लिप्स आहेत माझ्याकडे, लावेन एक एक काय काय बोललेली आहेस ते. आणि तो दिवस आणि आजचा दिवस दाखवेन कशी भामटी, कशी स्वतःच्या शब्दाला फिरते, कशी बेईमान आणि कशी स्वतःशीच खरी नाही आहे. तर ह्याच्यावर जर तुझा मलाई खाण्याचा विचार असेल ना, तो विचार आत्ताच सोडून दे. हां, नाही तर तुझं मग करेन मी चांगलंच, मग तुझी मलाई काढेन बाहेर. एक कम्पॅरिझन व्हिडिओ बनवेन, काय काय बोलली होतीस आणि कोण होतीस तू, काय झालीस तू. अगं भामटे, अशी कशी काळा मसाला बनलीस तू. आणि हिची ती नंदन, तिचं आता काय वेगळं सांगायचं. स्टार्टिंगला बोललीच की हे खानदानीच खोडे आहे ना, आणि तसलेच आहे ते. नंदन पण तसलीच, आणि तो तिचा जिजा म्हणजे मण्यार पण तसलाच, सगळे तसेच आहेत. आणि आता काय बघा कसा बेशरम मुलगा चाललाय आता मटकायला या नटमोगरी बरोबर. पण थोबाडावर फुल 12 वाजलेत, काही एक्साइटमेंट वगैरे काय नाही, विषय भरकटवायला चालले. पण अगेन पैसा तर लागतोच. कुठून आणतात, काय करतात, कसलं काय म्हणजे कसला धंदा लावला यांनी, की कसलं काय घबाड हाती लागलं आहे ते त्यांना माहिती. की काय खरंच म्हणजे हा एक खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. आणि किती खोटारडेपणा ते टायटलला पण. म्हणजे लोकांनी ना अक्षरशः हिला बॅन केलं पाहिजे, हिला बघणं बंद केलं पाहिजे. इतके तुम्ही पडीक आहात, इतकं फालतू आहात की या बाईचं म्हणजे हे सगळं खोटेपणा किती वेळा वारंवार खपवून घेतात. कशाला ते क्लिकबेट थंबनेल. सगळ्यांना माहिती आहे की तू भारतात येणार नाही, भारतात तुला तोंड दाखवायला जागा नाही, तुझ्या तोंडाला काळं फासतील, तुझ्या घरचे फासतील, बाहेरच्यांची गरजच नाही आहे. बेशरम बाई, तरी पण मुद्दा म्हणून आम्ही भारतात येतोय का, काही येतोय का. तू तर येणारच नाही आहेस. पण किती तो खोटेपणा, आणि किती ना म्हणजे असं काय म्हणतात, जखमेवर मीठ चोळायचं, किंवा कसं लोकांना ना गंडवायचं, आणि लोकांना कसं त्यांना असं येडा बनवण्याचा सूर्य आनंद घ्यायचा. हा पैसा कुठे काय कसं म्हणजे खरंच मी त्या दिवसाची आतुरतेने वाट बघते की हे लोक या खोटेपणाच्या जीवावर किती उडतायत. ते मला वाटतं परमेश्वर पण तेच बघतोय, एकदाच जागेवर बसवणार यांना. फक्त आपण इतकंच करू शकतो, आपला हातभार म्हणून आपण स्वतःशी, आपल्याला थोडी तरी लाज असेल ना, तर ह्यांचे असले हे डाव आहेत ना, हे हाणून पाडले पाहिजेत. ज्याच्यावर ह्यांना असं वाटतं की आपण लोकांना फसवून खूप कमवतोय, किंवा आता खूप मजा येणार, आता असं काहीतरी करून आपल्याला खूप व्ह्यूज मिळणार, तर ह्यांचे डाव उलटवले पाहिजेत. ह्यांना अजिबात बघितलं नाही पाहिजे. एकदा कळलं ना खोटेपणा, आणि ह्यांचा तर वारंवार उघडकीस आलेला आहे, तर ह्यांना आता पलटवार करण्याची आपल्याला वेळ आहे. आणि तुम्हाला समजलं असेल आता, जसं हिचं आधीचे ट्रिप फ्लॉप करून टाकली होती, तसंच आता कामाला लागायचं आहे. मी रिक्वेस्ट करेन की पॉडकास्टमधून मी तुम्हाला जितकं काही आहे ते मॅक्सिमम सांगण्याचा प्रयत्न करेन. सो अवॉइड वॉचिंग अँड अवॉइड गिविंग हर डॅम व्ह्यूज. मी ही पहिल्यांदा बोलते आहे, मी याआधी कधी असं बोललेली नाही आहे, पण मी ह्यासाठी बोलते कारण हा खोटेपणा आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेला आहे. आणि जर ह्यांना अद्दल घडवायची असेल तर आपल्याला ह्यांचं जे प्रेडिक्शन आहे, किंवा हे जे अज्युम करतात की ह्यांना जी सवय लागलेली आहे, जी चटक लागलेली आहे की खोटेपणा करून व्ह्यूज मिळतात किंवा लोक बघतात, हा प्लॅन आपण उलटवला पाहिजे. आणि त्यातूनच काहीतरी घडू शकतं, त्यातनंच ह्यांना शुद्ध येईल, आणि त्यातनंच ह्यांना काहीतरी रिअलाईज होईल. कारण तीच एक गोष्ट आहे व्ह्यूजमध्ये ड्रास्टिक ड्रॉप, तेच गोष्ट आहे की त्यांना रिअलायझेशन होऊ शकतं, किंवा त्यांना रिअलाईज होऊ शकतं, आणि ह्यापुढे थोडं विचार करतील असलं काहीतरी भामटे भुरटेगिरी करण्याआधी. सो आय होप मला जो मेसेज द्यायचा आहे तो तुमच्यापर्यंत पोचला असेल. आणि ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.